नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 5 तर्कसंगती व अनुमान उपघटक 5 नावात बदल व्यवसाय। प्रश्न नंबर 1, जर इतिहासाला भाषा, भूगोलाला गणित, इंग्रजीला इतिहास व भाषेला विज्ञान म्हटले तर जमीन व पिकांचा अभ्यास कोणत्या विषयात असेल? मित्रांनो, जमीन आणि पिकांचा अभ्यास आपण भूगोल या विषयात करणार। मग भूगोलाला काय म्हटले? भूगोलाला या ठिकाणी गणित म्हटलं, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गणित। प्रश्न नंबर 2, एका भाषेत जिलेबीला चिवडा, चिवड्याला बासुंदी, बासुंदीला चकली, चकलीला गुलाबजाम, गुलाबजामला शेव म्हटले। फराळ व बासुंदीसाठी कोणता पदार्थ मागवावा लागेल? मित्रांनो, हा प्रश्न मला थोडा कन्फ्यूज करत आहे, त्यामुळं हा प्रश्न मी या ठिकाणी सोडून देत आहे। प्रश्न नंबर 3, कावळ्याला चिमणी म्हटले, चिमणीला कबूतर म्हटले, कबुतराला पोपट म्हटले, पोपटाला मोर म्हटले तर तांबडी चोच आणि हिरवा रंग कोणाचा असेल? मित्रांनो, तांबडी चोच आणि हिरवा रंग हा पोपट्याचा असतो आणि पोपटाला काय म्हटले तर पोपटाला मोर म्हटलं, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोर। प्रश्न नंबर 4, लोण्याला तूप म्हटले, तुपाला दही म्हटले, दह्याला दूध म्हटले व दुधाला लोणी म्हटले तर चहामध्ये काय वापराल? मित्रांनो, चहामध्ये आपण दूध वापरतो आणि या ठिकाणी दुधाला लोणी म्हटलं आहे, म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोणी। प्रश्न नंबर 5, जर गणिताला भाषा, भूगोलाला गणित, भाषेला विज्ञान व विज्ञानाला इतिहास म्हटले तर बेरीज व वजाबाकी या क्रियांचा समावेश कोणत्या विषयात असेल? मित्रांनो, बेरीज आणि वजाबाकी हे गणितामध्ये असतात आणि गणिताला काय म्हटले तर गणिताला भाषा म्हटलं, म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 भाषा। प्रश्न नंबर 6, सोन्याला तांबे, तांब्याला पितळ, पितळाला लोखंड, लोखंडाला चांदी, चांदीला ॲल्युमिनियम म्हटले तर सर्वात महाग धातू कोणता? सर्वात महाग धातू आहे सोने आणि सोन्याला काय म्हटले? तांब म्हटलं, म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 तांबे। प्रश्न नंबर 7, रिक्षाला सायकल, सायकलला विमान, विमानाला बस, बसला आगगाडी म्हटले तर बस स्थानकावर कोणते वाहन थांबेल? मित्रांनो, बस स्थानकावर बस थांबणार आहे, मग बसला काय म्हटले तर बसला आगगाडी म्हटलं, म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आगगाडी। प्रश्न नंबर 8, गव्हाला तांदूळ म्हटले, तांदूळाला ज्वारी म्हटले, ज्वारीला बाजरी म्हटले तर भात कशाचा करावा लागेल? मित्रांनो, भात आपण कशाचा करतो तर भात करतो तांदळाचा आणि तांदळाला ज्वारी म्हटले, म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 ज्वारीचा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नावात बदल यावरील जो व्यवसाय आहे तो व्यवसाय आपण या ठिकाणी बघितलेला आहे, पण या व्यवसायामध्ये फक्त प्रश्न नंबर 2 हा या ठिकाणी थोडा कन्फ्यूज करणारा आहे, म्हणून तो मी या ठिकाणी सोडून दिलेला आहे। व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे। पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।